नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुचकर कट्टावर। आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे चीज कॉर्न बॉल। चला तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम मी घेतलेला आहे ते उकडलेला बटाटा जो मी ग्रेट करून घेतलेला आहे। त्याबरोबर मी घेतलं आहे चीज, आता आपण टाकत आहोत कॉर्न, आता आपण घेत आहोत ब्रेड क्रम्स, आता आपण घेणार आहोत चिली फ्लेक्स। हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, ऑप्शनल आहे। आता आपण घेत आहोत ऑरिगॅनो, मी थोडंसं क्रश करून घेते। आता आपण घेत आहोत कॉर्नफ्लोअर बाइंडिंग साठी, थोडी गार्लिक पेस्ट, कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, थोडं कमीच टाकायचं आहे कारण चीज घेतलेलं आहे। तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपलं सगळं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊया। आता बॉल्स बनवण्यासाठी आपण थोडंसं हातावर तेल लावून घेऊया, जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते आपल्या हाताला लागणार नाही। आणि अशा पद्धतीचे आपण हे चीज बॉल्स बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळे बॉल्स बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता आपण जाऊया पुढच्या कृतीकडे। आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे, तर त्यासाठी आपण घेतलं आहे 4 चमचे मैदा आणि त्याला आपण थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट असं, एकदम असं पातळ नाही आणि एकदम घट्टही नाही, अशा बोरिंग कन्सिस्टन्सी मध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपले जे बॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपण चीज टाकलेलं आहे, सो ते नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर ते मेल्ट होऊन बाहेर येऊ शकतो। सो म्हणून हे एकदम पातळही करायचं नाहीये आणि एकदम घट्टही ठेवायचं नाहीये। अशा पद्धतीची तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अशा पद्धतीची, म्हणजे एकदम पातळही नाहीये आणि एकदम घट्टही नाहीये। आता आपण घेतलेलं आहे, जी आपण आता मिक्स करून घेतलेली ती पेस्ट घेतली आहे, मैदा घेतलाय आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याला कोट करून घेऊया। याच्यामध्ये ऍक्च्युली पहिला आपण त्याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीचं। ठीक आहे, ते बाजूला ठेवूया।
अशा पद्धतीने आपण सगळ्यांना मैदा एक करून घेतलेला आहे. आता आपण डीप करूया पेस्टमध्ये. आणि याला व्यवस्थित कोट करायचं, नाहीतर काय होणार, याच्यावर जर कोट नसेल केलं ना तर आपण जे चीज टाकलेलं आहे ना ते चीज ऑइलमध्ये सोडल्यानंतर ते मेल्ट होऊन बाहेर येऊ शकतं. आता आपण ह्याला ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने नंतर ह्याला आपण जसे लाडू बनवतो तसं त्याला व्यवस्थित याच्याने जे ब्रेड क्रम्स आहेत ना त्या पेस्ट पर व्यवस्थित बसणार. तुम्ही अलगद सोडले तर ते सुटणारच. अशा पद्धतीने ठीक आहे. आपण अजून एक करून दाखवते तुम्हाला मी. तुम्ही जस्ट असं सोडलत ना तर ते उबडधोबड होतो. पण आता आपण ह्याला हातावर घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे ब्रेड क्रम्स आहेत ते काढून टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित हाताने हलका हलका दाब द्यायचा. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपले चीज कॉर्न बॉल्स तळण्यासाठी रेडी आहेत. आता आपण एक कढईत तेल ठेवलेलं आहे. आपलं मीडियम गरम करून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता एक बॉल सोडून बघूया. दुसरा बॉल सोडूया. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे बॉल्स करून घेत आहोत. सोनेरी रंगावर तळून घेत आहोत. आणि मी गॅसची जी फ्लेम आहे ती स्लोच ठेवलेली आहे, नाहीतर हे करपणार. काही झाल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्यावर जे आलेला आहे क्रिस्पीपणा तोही दाखवते. मी बारीक गॅसवर करते आहे. बघू शकता फ्लेम माझी गॅस फ्लेम या बारीक गॅसवर मी ते तळलेले आहे. कोणतीही घाई करू नका, कारण याच्यामध्ये चीज आहे, नंतर ते मेल्ट होऊन बाहेर येणार. चीज असल्यामुळे कढईला पण ते चिटकून राहणार.
अशा पद्धतीने तयार झाले आहेत आपले चीज कॉर्न बॉल. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता ह्याचा क्रिस्पीपणा. अशा पद्धतीने मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. आता आपला तयार आहे चीज कॉर्न बॉल. जरी रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आम्ही जेव्हा नवीन नवीन रेसिपीज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील.